नमस्कार, मी प्रवीण कांबळे, महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। मीरा भाईंदर शहरामध्ये ज्या पद्धतीने प्रत्येक आठवड्यात, एक महिन्यात, 2 महिन्यात कुठे ना कुठे आग लागण्याचा प्रकार सातत्याने घडत असताना मीरा भाईंदर शहरातील लक्ष्मीबाग परिसर, या लक्ष्मीबाग परिसरामध्ये तबेल्याची खाणच असल्यासारखं या ठिकाणी सर्व 10 ते 12 तबेले आहेत। या तबेल्यामध्ये अग्निजन्य परिस्थितीमध्ये आग निर्माण होण्यासारखे जे गवत असते त्या गवताच्या माध्यमातून आग या ठिकाणी लागू शकते। परंतु आज लक्ष्मीबाग परिसरातील तबेले या ठिकाणी जे आहे सुपर डेअरी फार्म म्हणून जो तबेला आहे त्याच्या समोरच असलेला दुसरा तबेला आहे, त्याचं नाव आहे क्रिस्टल शाईन। या क्रिस्टल शाईन तबेल्याच्या आत आणि सुपर डेअरी फार्म याच्या आतमध्ये मोठ्या प्रमाणात आग लागली असून संबंध परिसरामध्ये धूर 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 आणि फक्त धूरमय वातावरण निर्माण झालेलं आहे। लोकांना या ठिकाणी नाहकपणे त्रास होत आहे व तसेच या शहरामध्ये वारंवार आग लागण्याचे प्रकार होत आहेत। फायर ब्रिगेड जे आहे या ठिकाणी कमजोर पडते की काय असेच या ठिकाणी वाटत आहे। गेल्या वेळेसही आम्ही सूचित केलं होतं की तबेले जे आहेत तबेल्याच्या माध्यमातून केव्हाही आग लागू शकते, त्यांच्याकडे फायर ब्रिगेड चे जे बाटले असतात ते असले पाहिजेत अशा पद्धतीने आम्ही सांगितलं होतं। परंतु आज अचानकपणे दुपारच्या वेळी जे आहे आग अखेर लागलेली आहे। उन्हाळा सुरू होण्याच्या पहिल्याच या ठिकाणी आग लागलेली आहे। या तबेल्यामध्ये हजारो म्हशी आहेत, परंतु या ठिकाणी जे आग लागलेल्या आगीमध्ये कुठल्याही प्रकारच्या जीवितहानी किंवा वित्तहानी झालेली नाही। परंतु आग लागल्यामुळे संबंध परिसरातील तबेल्याच्या आजूबाजूला राहणारे जे लोक आहेत त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। एक सोडून 3 गाड्या फायर ब्रिगेडच्या या ठिकाणी आलेल्या आहेत, परंतु धूर निघणं काय बंद होत नाही। याचा अर्थ हा आहे की आग जी आहे मोठ्या प्रमाणात होती आणि आगीमुळे जे आहे प्लाऊड, गवत या पद्धतीने या ठिकाणी जळलेला आहे, वित्तहानी झालेली आहे। परंतु मनुष्यहानी किंवा कुठल्याही प्रकारचे गाई म्हशीची हानी या ठिकाणी झालेली नाही। आपण पाहतात माझ्याच पाठीमागे आता या ठिकाणी शेकडो कर्मचारी जे आहेत फायर ब्रिगेडचे कामाला लागलेले आहेत। सांगण्यात आलं होतं की या ठिकाणी जे आहे लेटपर्यंत फायर ब्रिगेडची गाडी आलेली नाही अशा पद्धतीने या ठिकाणी सांगण्यात आलेलं होतं। परंतु अनर्थ मोठा घडण्याच्या पूर्वीच फायर ब्रिगेड आलं, त्यामुळे मीरा भाईंदर फायर ब्रिगेडचे आम्ही धन्यवाद मानतो। परंतु अशा पद्धतीच्या आगीला नियंत्रणामध्ये आणण्याकरिता जे आहे फायर ब्रिगेडचे योजना जी आहे कमी पडत आहे की काय अशा पद्धतीने वाटत आहे। तबेल्याचा सर्वे करून त्यांना फायर ब्रिगेडचे बाटले दिले पाहिजे होते, परंतु या ठिकाणी दिले गेलेले नसल्याचे या ठिकाणी निदर्शनास आलेलं आहे। ही आग लागल्यानंतर दुसऱ्या ठिकाणाहून फायर ब्रिगेडचे बाटले आणून या ठिकाणी आग नियंत्रणात करण्यामध्ये इथले जे कर्मचारी आहेत तबेल्याचे त्यांनीही मोठी धाडस या ठिकाणी दाखवून आगीला कुठेतरी नियंत्रणात करण्यात आलेलं आहे। आपण पाहिलेलं आहे या ठिकाणी जे आहे काशीमीरा पोलीस, काशीगाव पोलीस या ठिकाणी आलेले आहे आणि यांच्या सर्वांच्या अथक प्रयत्नांमधून या ठिकाणी आगीवरती नियंत्रण करण्यामध्ये महानगरपालिकेच्या फायर ब्रिगेडला यश मिळालं आहे। आपण या ठिकाणी हेच सूचित करू इच्छितो की मीरा भाईंदर शहरामध्ये वारंवार आगीचं जे प्रमाण होत आहे ते कुठेतरी शांत व्हावं आणि मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या फायर ब्रिगेड या कडून जे आहे सर्व तबेल्यांना नोटीस देऊन त्यांच्यावरती फायर बाटले ठेवण्याची पाबंदी करण्यात यावी असेच या ठिकाणी जनता व आम्ही महाराष्ट्र न्यूज नेटवर्क चॅनलच्या वतीने आम्ही सूचित करतो। अशाच नवनवीन बातम्या पाहण्याकरता महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन नेटवर्क व यश वार्तापत्र न्यूज चॅनलला जे आहे आपण सर्वांनी लाईक करावं, कमेंट करावं, आपल्या काय प्रतिक्रिया असतील तर आम्हाला जरूर कळवाव्या। नमस्कार, जय महाराष्ट्र।